राज्यात काही महिन्यात विधानसभेचं बिगुल वाजणार आहे। त्यासाठी आपापल्या पक्षातील नेत्यांनी या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे। यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन केलं आहे। ही यात्रा भोसरी मतदारसंघात आली असता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या एका दाव्यानं खळबळ उडवली आहे। इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावर 1400 कोटी रुपये खर्च झाला। हा खर्च कुठे गेला असा गंभीर आरोप कोल्हे यांनी केलाय। साहजिकच अमोल कोल्हे यांचा रोख भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे होता। त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या मनात प्रचंड संशय कल्लोळ निर्माण झालाय। कारण वारकरी संप्रदायामध्ये इंद्रायणी नदीबाबत अपार श्रद्धा आहे। त्यामुळे याची राजकीय वर्तुळात तसंच मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू आहे। हीच वस्तुस्थिती अर्थात फॅक्ट चेक केलं असता वेगळीच माहिती समोर आली आहे। भारतीय संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारा अभ्यासू व उच्च शिक्षित खासदार अशी प्रतिमा असलेले डॉक्टर अमोल कोल्हे इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प व प्रदूषण अशा मुद्द्यांवर फेक नरेटिव्हला खतपाणी घालत आहेत की काय असा प्रश्न आता पडतोय। त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आणि अमोल कोल्हे यांचा दावा कसा खोटा आहे त्याचाच हा थोडक्यात आढावा। नमस्कार, मी ओंकार दीक्षित। पॉलिटिकल महाराष्ट्राच्या वेद विधानसभेचा या नव्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे। मावळात उगम पावणारी इंद्रायणी नदी पुढे 105.3 किलोमीटर प्रवास करीत भीमा नदीला वढू तुळापूर येथे संगम होऊन मिळते। या नदीच्या सुधार प्रकल्पासाठी महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अशी 2 आस्थापने काम करीत आहेत। केंद्र व राज्य सरकारवर यांच्या माध्यमातून 60-40 असा निधी उपलब्ध होणार आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकृत माहितीनुसार इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी एकूण 793 कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल, आराखडे, अंदाजपत्रक केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय नदी संवर्धन निर्देशालय यांच्या मान्यतेसाठी पाठवलाय। प्रकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेली नाहीये। त्यामुळे कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया इथं राबवलीच गेली नाहीये। यातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत माहितीनुसार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाने अमृत योजनेअंतर्गत 526 कोटी रुपयांच्या खर्चाला तत्वता मंजुरी दिली आहे। तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलाय। तर राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला आणि केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून निधी प्राप्त झाल्यानंतर इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया आता राबवण्यात येणार आहे। पीसीएमसीचा एकूण खर्च 40,70,53,633 रुपये आहे। महानगरपालिका प्रशासनाच्या पातळीवर नद्यांचे पात्र स्वच्छ ठेवणे, जलपर्णी काढण्याचं काम तसंच इंद्रायणी नदीस मिळणाऱ्या नाल्यातील पाण्यांवर प्रक्रिया व त्याचा पुनर्वापर करण्यासाठी कुदळवाडी जाधववाडी येथे 3 दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम आत्ताच पूर्ण झाले आहे। अमृत योजनेतून चिखली येथे 12 दशलक्ष लिटर क्षमतेचा मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारला जाते। या प्रकल्पाचे काम सुद्धा 60% पूर्ण झाले। सांडपाणी नदीत मिसळू नये याकरता आळंदी हद्दीत नदीच्या कडेने इंटरसेप्टर लाईन टाकण्यात आली आहे। चिखली स्मशानभूमी येथील सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी चरोली येथे मैला शुद्धीकरण प्रकल्पात पाठवण्याकरता पंपिंग स्टेशन उभारले जाते। या सर्व प्रकल्पांवर आत्तापर्यंत महानगरपालिका प्रशासनाने 40,70,53,633 रुपये इतका खर्च केलेला आहे। परंतु वस्तुस्थितीचा विचार केला तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही। तर नदीपात्र स्वच्छ ठेवणे, जलपर्णी काढणे, इंटरसेप्टर लाईन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अशा विविध कामांकरता सुमारे 41 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे। त्यामुळे 1400 कोटी रुपये खर्च करून सुद्धा वर्षातून 2दा इंद्रायणी नदी फेसाळते हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेला आरोप धादांत खोटा असल्याचं अधिकृतपणे सिद्ध होतंय। निराधार आरोपांमुळे पिंपरी चिंचवडची राज्यभर बदनामी होतीये। ही बाब अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित आणि अभ्यासू खासदारांकडून अपेक्षित नाही।
अशी भावना आता पिंपरी चिंचवडकरांच्या मनात निर्माण होऊ घातली आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.